Welcome to all BCom second year students. This is our fourth semesters and we will discuss our 1.1 chapter. Yesterday we will see the introductions of finance and today we will see the definition of finance. So let's start. So what is the definition of finance? Finance is defined in a numerous ways by different groups of people. Through it is difficult to give a perfect definitions of finance. Following are the selected statements with the help of us deduce is a board of meaning. So let's see. According to the O'Farrell C and Geoffrey Hertz define as that the term finance refers to all the activities related to obtaining money and effective use. Finance is the management of money and other valuable which can be easily converted into cash. फायनान्स पैसा वित्त अशा प्रकारचं एक व्हॅल्युएबल थिंग्स आहे की जे इझिली तुम्हाला कन्वर्ट करून देतं इनटू कॅश. त्यानंतर अदर डेफिनेशन आहे की फायनान्स इज अ सिम्पल टास्क ऑफ प्रोव्हाइडिंग द नेसेसरी फंड्स रिक्वायर्ड बाय द बिझनेस एंटिटीज लाईक कंपनीज फर्म्स इंडिव्हिज्युअल्स अँड अदर ऑन द टर्म्स दॅट आर मोस्ट फेवरेबल टू अचीव देअर इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्स. फायनान्स मीन्स मॅनेजमेंट ऑफ मनी, बँकिंग, इन्व्हेस्टमेंट अँड क्रेडिट ऑल्सो. पैसा, वित्त म्हणजे पैसा आणि अधिकोषण, बँकिंग, इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक आणि क्रेडिट कर्ज यांचे जे मॅनेजमेंट आहे, यांचे जे व्यवस्थापन आहे त्याला आपण वित्त फायनान्स पैसा म्हणू शकतो. देन अदर डेफिनेशन्स आहे की फायनान्स मीन्स दी सप्लाईंग ऑफ फंड्स ऑर कॅपिटल. फायनान्स मीन्स दी सप्लाईंग ऑफ फंड्स ऑर कॅपिटल. वित्त म्हणजे पैसा म्हणजे निधी आणि भांडवल यांचा एक पुरवठा आहे. त्यानंतर अदर डेफिनेशन्स त्यांनी म्हटलं आहे की फायनान्स इज द ब्रांच ऑफ इकॉनॉमिक्स कन्सर्न विथ द रिसोर्सेस लोकेशन्स ॲज वेल ॲज रिसोर्स मॅनेजमेंट, ॲक्विझेशन्स अँड इन्व्हेस्टमेंट. सप्लाय फायनान्स डील्स विथ द मॅटर्स रिलेटेड टू मनी अँड मार्केट ऑल्सो. वित्त ही एक अर्थशास्त्रीय बाब असून ती उपलब्ध संसाधनांची विभागणी तसेच साधनांचे व्यवस्थापन, लाभ, प्राप्ती आणि गुंतवणूक यांच्याशी रिलेटेड आहे. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर वित्त म्हणजे पैसा, निधी आणि बाजारपेठ, मार्केट यांच्याशी संबंधित ही एक बाब आहे किंवा एक रिलेटेड अशी एक गोष्ट आहे. देन पुढे 1.3 त्यांनी म्हटले व्हॉट इज द फीचर्स ऑफ फायनान्स. द मेन कॅरेक्टरिस्टिक्स ऑर फीचर्स ऑफ फायनान्स आर ॲज फॉलोज. दी फीचर्स ऑफ फायनान्स त्यांनी 7 प्रकारचे इथे पॉईंट्स आपल्याला दिलेले आहेत. सो व्हॉट इज द फीचर्स ऑफ फायनान्स. फर्स्ट आहे इन्व्हेस्टमेंट ऑफ ऑपॉर्च्युनिटीज. देन सेकंड आहे चॅनलायझिंग ऑफ फंड्स. थर्ड आहे ॲक्विझेशन्स, ॲलोकेशन्स अँड युटिलायझेशन्स ऑफ फंड्स. फोर्थ आहे प्रॉफिटेबल ऑपॉर्च्युनिटीज, फ्युचर डिसिजन मेकिंग, ऑप्टिमम मिक्स ऑफ फंड्स आणि सेवन्थ सिस्टम ऑफ इंटरनल कंट्रोल. फर्स्ट पॉईंट आहे इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटीज. फायनान्स हा नक्कीच एक इन्व्हेस्टमेंट करण्याचं एक माध्यम आहे की ज्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो आणि आपल्याला हव्या त्या पिरियडमध्ये, हव्या त्या लाँग टर्म असेल, मिडियम असेल, शॉर्ट टर्म असेल, त्या लिमिटमध्ये, त्या पिरियडमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करून प्रॉफिट अर्न करू शकतो. सेकंड आहे चॅनलायझिंग ऑफ फंड्स. फायनान्शियल सिस्टीम इट इज व्हेरी क्रिटिकल एलिमेंट ऑफ एनी इकॉनॉमी. फायनान्शियल सेक्टर अँड फायनान्शियल मार्केट परफॉर्म द इसेन्शियल फंक्शन्स of channelizing funds from the people who have saved surplus funds by spending less than their income to people who have a shortage of investable funds because their plans to spend exceed their income. चॅनलायझिंग फंड्स आहे ज्यावेळेला तुम्हाला गरज असते एखाद्या क्रिटिकल कंडिशन्समध्ये, ज्यावेळेला तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता आणि त्याचा मोबदला तुम्हाला काही वेळानंतर किंवा काही टाईम पिरियडनंतर जो मिळतो तो नक्कीच फायदेशीर ठरतो. थर्ड पॉईंट आहे की ॲक्विझेशन्स, ॲलोकेशन्स आणि युटिलायझेशन्स ऑफ फंड्स. वित्त जो आहे, पैसा जो आहे तो देशांतर्गत बचतीमध्ये किंवा जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर त्या देशांतर्गत बचतीस प्रोत्साहन देतं आणि तुमच्या त्या इन्व्हेस्टमेंटचा, बचतीचा वेग वाढवतो. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या फायनान्सच्या थ्रू पार पडत असतात. नंतरचं आहे प्रॉफिटेबल ऑपॉर्च्युनिटीज. इन फायनान्स सेक्टरमध्ये आपण पाहायला गेलं तर प्रॉफिटेबल ऑपॉर्च्युनिटीज आर कन्सिडर्ड ॲज अन इम्पॉर्टंट ॲस्पिरेशन्स. प्रॉफिटेबल ऑपॉर्च्युनिटीज सिग्निफाय दिस
the firm must utilize its available resources most efficiently under the conditions of cutthroat competitive market. Profitable opportunities shall be a vision. It shall not result in a short-term period at the expense of a long-term gains. प्रॉफिटेबल ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला देऊ करतं. जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत आहात तर नक्कीच तुम्ही प्रॉफिट अर्न करण्याची तुमची ऑपॉर्च्युनिटी ही इथे पूर्ण होऊ शकते. त्यानंतर पुढचा पॉईंट्स आहे आणि फिफ्थ पॉईंट आहे की फ्युचर डिसिजन मेकिंग. फायनान्स आर कन्सर्न विथ द फ्युचर डिसिजन ऑफ द ऑर्गनायझेशन्स. अ गुड फायनान्स इज अन इंडिकेटर ऑफ अ ग्रोथ and good returns. This is possible only the good analytical decisions of the organization. However, the decision shall be firm by giving more emphasis on the present of future perspective respectively. फ्युचर डिसिजन मेकिंग. जर तुम्ही फायनान्स कुठे इन्व्हेस्ट करत असाल तर नक्कीच तुम्ही ते तुम्हाला इंडिकेट देत असतं की तुमची ग्रोथ आणि तुमचं येणारं जे गुड रिटर्न्स आहे ते नक्कीच चांगल्या प्रकारे असेलही. दिस इज अ पॉसिबल ओनली दी गुड ॲनालिटिकल डिसिजन्स अँड ऑफ द ऑर्गनायझेशन्स. बट हे कधी पॉसिबल होतं की ज्यावेळेला तुम्ही त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करत आहात तर तुमचं माइंड तुम्हाला सांगत असतं की येणारा जे इन्कम आहे, येणारा जो सोर्स आहे तो नक्कीच प्रॉफिटेबल असणार आहे तुमच्या फ्युचर च्या डिसिजन